नमस्कार, मी तुषार खरे. मनसे घडामोडीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून भरत जाधवांच्या सही रे सही नाटकाला शुभेच्छा. मुन्नवर फारुकीच्या विधानावरून योगेश चिले आक्रमक, फारुकीने मागितली माफी. मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मार्फत महिलांसाठी विशेष अयोध्या यात्रा आयोजित. स्वातंत्र्यदिनी वर्ध्यातील सिंधी येथे मनसेच्या शाखेची स्थापना. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेत युवकांचा प्रवेश. आगामी काळात मनसेत हजारो कार्यकर्ते प्रवेश करतील, राजू उंबरकर यांचं विधान. प्रतिकात्मक लग्न, साखरपुडा, वाढदिवस साजरा करून मनसेचं पुण्यात अनोखं आंदोलन. एक राज्य एक गणवेश योजना प्रभावीपणे राबवावी अशी मनसेची मागणी. मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करा, मनसेची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे मागणी. शिंदे सरकार लाडक्या बहिणींना बेघर होण्यापासून वाचवा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक आंदोलन. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. अभिनेते भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकाच्या विक्रमी विशेष प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विशेष प्रयोगावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते भरत जाधव व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. शिवाय आजच्या सोशल मीडियाच्या युगातही सही रे सही सारखं नाटक हाऊसफुल होतं, हे कौतुकास्पद आहे असं म्हणत राज ठाकरेंनी भरत जाधव यांचं विशेष कौतुक केलं. स्टँड अप कॉमेडियन मुन्नवर फारुकी याने कोकणी माणसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून मनसे प्रवक्ते योगेश चिले चांगलेच आक्रमक झाले. यावेळी योगेश चिले यांनी मुन्नवर फारुकीनं कोकणी माणसांची माफी मागावी असा इशारा दिला. योगेश चिले यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुन्नवर फारुकीनंही कोकणी माणसांच्या भावना दुखावल्याबाबत दिलगिरी व्यक्त करून एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यातर्फे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी विशेष अयोध्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्ट रोजी एका विशेष रेल्वेने ही यात्रा पुण्यातून अयोध्येकरिता मार्गक्रमित झाली. या यात्रेचं आयोजन केल्याबद्दल यावेळी महिलांनी मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे विशेष कौतुक करत आभार मानले आहेत. भारताच्या 78व्या स्वातंत्र्यदिनी वर्धा शहरालगत असणाऱ्या सिंधी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. मनसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शंकर पोटफळे यांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण करून यावेळी या शाखेची स्थापना करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याचं विधान मनसे नेते राजू उंबरकर यांनी केलं आहे. मनसेत नव्या सदस्यांच्या पक्षप्रवेशाचा उत्साह सध्या वाढत असून सध्या राज्यात गढूळ झालेल्या राजकारणात नागरिकांचा मनसेकडे असणारा कल वाढत चालला आहे. त्यामुळेच आगामी काळात अनेक जण मनसेत प्रवेश करतील असा विश्वास यावेळी राजू उंबरकर यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सावित्रीबाई सांस्कृतिक हॉलच्या चुकीच्या विकास कामांविरोधात महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं. पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या ऑफिसमध्ये स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन प्रतिकात्मक लग्नाचा कार्यक्रम करून यावेळी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभाग अध्यक्ष विनायक कोतकर यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे, कामगार उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, सुनील लॉयरे, विशाल पवार, उदय गडकरी, मयूर बोलाडे, आयुष बोबडे, आकाश धोत्रे, गौरव खेडेकर, विजय बोरकर, मिलन बोर्डे, स्वप्नील अलकुंटे, राजू धोत्रे, आकाश डोंगरे, कैलास धोत्रे, केतन इरकल, रवी कुसाळकर इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. राज्यात एक राज्य एक गणवेश योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाची सक्ती आणि वाटप लवकरात लवकर करण्यात यावे आणि या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मनविसेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रिक्षा चालकांच्या वाढत्या मुजोरी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेकडून या संदर्भात पूर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासह पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाय पुढील काळात या रिक्षा चालकांवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. एकीकडे राज्यात लाडक्या बहिणींसाठी योजना जाहीर करण्यात आली असताना दुसरीकडे वाशिममधील महिलांना बेघर करण्यासाठी तांदूळ तस्कराने गाव गुंडाला सुपारी दिली असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला आहे. महिलांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. याविषयी मनसे पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना महिलांना न्याय मिळवून द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
या होत्या गेल्या आठवड्याभरातील विशेष मनसे घडामोडी। अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।